नमस्कार मित्रांनो, रॉकेट एम-पी-एस-सी मध्ये तुमचं मनापासून स्वागत. ह्या प्लॅटफॉर्मवर हा सेकंड सेशन असणार आहे. पहिला सेशन अरुणराज सरांनी घेतला होता. तर रॉकेट एम-पी-एस-सी जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण आन्सर रायटिंग बॅच सुरू करत आहोत टार्गेट 2025 साठी. माझं नाव आहे शिवप्रसाद आणि मी लास्टच्या 4-5 वर्षापासून कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन आणि टीचिंग ह्या दोन्ही फील्डमध्ये आहे. त्यामुळे आपण आन्सर रायटिंग बॅच 2025 साठी जे काही इश्यूज लागतील आणि इश्यू प्लस आन्सर असं जो फॉर्मॅट असणार आहे तो फॉर्मॅट मी तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर शिकवणार आहे. म्हणजे सर्वात मोठा इम्पॉर्टंट आकडा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे 2025. 2025 मध्ये काय होणार होतं की तुम्हाला सांगितलं होतं सब्जेक्टिव्ह होणार आहे. म्हणजे जी तुम्ही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम देणार होता ती सब्जेक्टिव्ह देणार होता. पण सगळ्याच किंवा बऱ्याच मुलांना असं वाटलं की हा खूप मोठा बदल असणार आहे. पण हा खूप मोठा बदल असणार आहे का? तर बिलकुल नाही. का? कारण तुम्ही एक अभ्यास करताना बेसिकली काय करत होता? तुम्ही एक इश्यू घेत होता. एक इश्यू समजून घेतल्यानंतर तुम्ही या ऑब्जेक्टिव्ह पेपर असल्यामुळे ते तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारला जात होता तेव्हा तुम्ही 1, 2, 3 आणि 4 या 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करत होता. म्हणजे बेसिकली तुमची जी समज होती ती समज तुम्ही ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये मांडत होता. आता जेव्हा आन्सर रायटिंग म्हणजे किंवा सब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये येणार आहे त्यात तुम्हाला एक प्रश्न दिला जाणार आहे. त्याचं तुम्हाला 150-250 शब्दात आन्सर लिहायचं आहे. मग बेसिकली त्यात करायचं काय आहे की तुमची जी ऑब्जेक्टिव्ह म्हणजे किंवा ऑप्शन्समध्ये जी तुमची समज दिसत होती तीच समज तुम्हाला सब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये दाखवायची. म्हणजे काय वेगळं प्रिपेअर करायचं आहे का? नाही. मग वेगळं काय असणार आहे? तर वेगळं असणार आहे आन्सर रायटिंग. मग आता आन्सर रायटिंगमध्ये वेगळं काय आहे की तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं आहे का की एक ऑप्शन बरोबर 2 ऑप्शन बरोबर? नाही. तर त्यात तुम्हाला एखाद्या विषयाची संपूर्ण समज लिहायची. मग ह्याचा अर्थ तुम्हाला इश्यूतले फॅक्ट्स फक्त पाठ करून चालणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला करायचं काय? तो इश्यू पूर्णपणे समजून घ्यायचा आहे. त्याच्यातले फॅक्ट्स तुम्ही जर ऑलरेडी प्रिपेअर करत असाल तर तुम्हाला त्या फॅक्ट्स ऑलरेडी माहीत असणार आहे. मग फॅक्ट्स माहीत असल्यानंतर 2 फॅक्ट्स मधले जे रीडिंग बिटवीन द फॅक्ट्स किंवा रीडिंग बिटवीन द आपण लाईन्स म्हणतो ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे जर तुम्ही ऑलरेडी एक 3-4 वर्षापासून प्रिपेअर करताय तर तुमचं प्रिपरेशन झालेलं आहे. तुम्ही काय करायचं फक्त ती समज डेव्हलप करायची आहे तुम्हाला. ती समज डेव्हलप करण्यासाठीच आपण सगळ्यात मोठं म्हणजे आन्सर रायटिंग फक्त एक प्रश्न लिहिला आणि त्याचं उत्तर लिहिलं ह्याच्यापुरतं मर्यादित नसणार आहे. तर काय करायचं की तुम्हाला एक इश्यू वेगळ्या अंगाने समजून घ्यावा लागणार आहे. आणि त्याच फॉर्मॅटमधला करंट अफेअर्समध्ये म्हणजे करंट अफेअर्समध्ये कोणता इश्यू होतो आणि त्या इश्यूचं आन्सर रायटिंग कसं करायचं ह्या 2 गोष्टी मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. म्हणजे बेसिकली आपला जो पूर्ण लेक्चर असेल त्या लेक्चरमध्ये काय होईल तर 75% टू 70% हा टाइम तुम्हाला इश्यू समजून घेण्यासाठी दिला जाईल. हा इश्यू समजून घेण्यासाठी तुम्हाला 2 लक्षात घ्यायचं आहे. 2 गोष्टी लक्षात घेताना तुम्हाला पहिली गोष्ट लक्षात घ्यायचं आहे की हा एखादा करंट अफेअर्सचा इश्यू आहे. करंट अफेअर्सचा इश्यू असताना पहिली गोष्ट तुम्हाला समजून घ्यायचं आहे की तुम्हाला एमपीएससी प्रीसाठी सुद्धा हा फॉर्मॅट इम्पॉर्टंट असणार आहे. आतापर्यंत एमपीएससीच्या प्रीमध्ये काय होतं की एमपीएससीची प्री ऑब्जेक्टिव्ह होती, एमपीएससीची मेन्स ऑब्जेक्टिव्ह होती. त्यामुळे एमपीएससीच्या प्रीमध्ये देखील तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मटेरियल सांगितलं जात होतं आणि तेच मटेरियल तुम्हाला त्यामुळे काय होत होतं की मेन्समध्ये समजा ऑब्जेक्टिव्ह आहे तर प्रीमध्ये पण तुम्हाला हार्डकोर फॅक्ट्स विचारले जात होते आणि पुढे मग विषयांचा स्कोप वाढवून पुन्हा फॅक्ट्स विचारले जात होते. पण मागची जी एमपीएससीची प्री झाली त्यामध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल तर काही जणांचं असं म्हणणं होतं की यूपीएससीच्या फॉर्मॅटकडे जात आहे का? तर यूपीएससीचा फॉर्मॅट म्हणजे काय? तर यूपीएससीमध्ये पण कसं असतं प्री असते ऑब्जेक्टिव्ह टाईप, मेन्स असते सब्जेक्टिव्ह टाईप आणि इंटरव्ह्यू हा जो आपला 2025ला एमपीएससीचा फॉर्मॅट राहणार आहे. पण इथे प्री आणि मेन्समध्ये एक इम्पॉर्टंट रिलेशन असं असतंय की ते प्रीला चेक करतात की जे मेन्सला जे टॉपिक आहे त्या मेन्सच्या टॉपिकची ह्याची समज आहे का. त्यामुळे बऱ्याच वेळा यूपीएससीचे जे प्रश्न असतात प्रिलिमचे ते फक्त ऑब्जेक्टिव्ह थॉट्स किंवा फॅक्ट्स नसतात की एक पर्टिक्युलर फॅक्ट दिल्यानं हा फॅक्ट बरोबर आहे की नाही चुकते सांग नाही. तो फॅक्ट आहे त्या फॅक्टवरून तुमची काय समज झाली हे तुमच्या प्रीमध्ये सुद्धा चेक करतात. मग हाच जर फॉर्मॅट म्हणजे मेन्सला जर सब्जेक्टिव्ह एमपीएससीला येणार असेल तर त्यांच्या प्री फॉर्मॅटमध्ये सुद्धा चेंजेस होतील. त्यामुळे प्री फॉर्मॅटमध्ये काय चेंजेस होतील? फॉर्मॅट सेम राहील पण जो कंटेंट आहे जे प्रश्न विचारले जाणार ते मात्र टोटली बदलू शकतात. टोटली बदलू शकतात ही शक्यता आहे पण हा हळूहळू ग्रॅज्युअली हा बदल होऊ शकतो. त्यामुळे मग जेव्हा आपण आन्सर रायटिंगचे इश्यूज समजून घेणार आहोत 2025साठी तेव्हा तुम्हाला बेसिकली एक गोष्ट करायची आहे की प्रीसाठी सुद्धा ही इम्पॉर्टंट असणार आहे. ही एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही आता प्रिपेअर करताय तर ते 2024च्या म्हणजे येत्या प्रीला कामाला येणार नाही अशी गोष्ट नाही आहे. ते 2024च्या प्रीला पण कामात येऊ शकते आणि 2025च्या प्री प्लस मेन्स
या दोन्हीसाठी सुद्धा हा इश्यू कामाला येऊ शकते. ओके, दुसरा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की आपल्याला ह्याचं सब्जेक्टिव्ह आन्सर लिहायचं आहे, बरोबर. मग त्यामुळे इथं जो इश्यू येणार आहे, ह्या इश्यूज फक्त फॅक्ट्स नसणार आहेत, तर ह्याच्यात तुम्हाला एक भरीव अंडरस्टँडिंग येणं इम्पॉर्टंट आहे. फक्त फॅक्ट्स माहिती आहेत, कितवी अमेंडमेंट माहिती आहे, कोणत्या वर्षी आलंय, कसं आलंय, 2/3, 3/4 असे आकडे माहिती आहेत, असं बिलकुल तुम्हाला ह्याने तुम्हाला आन्सर रायटिंग इम्प्रूव्ह होईल असं नाही. तुम्ही फक्त फक्त फॅक्ट्स ओतले, तुमचं पाठांतर खूप चांगलं सांगितलं तर होणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक बेसिकली फक्त काय करायचं, एक समज सांगायची. ती समजच कशी डेव्हलप करायची हेच आपण बघूया. आपला पहिला टॉपिक आहे अँटी डिफेक्शन लॉ. हा, तर पहिला आपला इश्यू असणार आहे अँटी डिफेक्शन लॉ. जर तुम्ही आता महाराष्ट्रातल्या पूर्ण सिच्युएशन्स पाहिल्या असेल, म्हणजे आधी शिवसेनेची पाहिली असेल, नंतर राष्ट्रवादीची चालू आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा लॉ ठरतोय तो म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ. आता ह्याबद्दल जर तुम्ही 2-3 वर्षापासून तयारी करत असेल तर तुम्ही अँटी डिफेक्शन बद्दल वाचलेलं, म्हणजे पक्षांतर बद्दल तुम्हाला जर काय विचारलं तर तुम्ही फॅक्ट्स लगेच असे तोंडपाठ सांगणार. काय सांगणार? पहिला फॅक्ट सांगणार 1985 मध्ये हा कायदा आला. दुसरा फॅक्ट सांगणार 52nd अमेंडमेंटने हा कायदा आला. तिसरा फॅक्ट तुम्ही काय सांगणार की याच्यात 2/3 म्हणून एक आमदारांचा आकडा आहे, तो इम्पॉर्टंट असतो. सो बेसिकली तुम्हाला एक फॅक्ट्सबद्दल अंडरस्टँडिंग असणार आहे याच्यात. पण मुद्दा फक्त फॅक्ट्सबद्दल असणार आहे का? नाही. याच्यात पक्षांतर बंदी कायद्याला बरेच कांगोरे असणार आहेत. पण पुन्हा असं होतं आहे की जर बरेच कांगोरे आहेत तर तुम्हाला पूर्ण इश्यू समजून घ्यायचा आहे, तर मग इश्यू समजून घेण्यासाठी तुम्ही अति डिटेलमध्ये जाणार का? पुन्हा तो एक मुद्दा होतो की तुम्ही अँटी डिफेक्शन लॉ घेतलंय, सकाळ संध्याकाळ तेच वाचताय, पुन्हा आठवडाभर तेच वाचताय. मग एखादे काहीतरी डीपमध्ये जाईल, म्हणजे मी शिवसेनेचं जजमेंट वाचतो, कोण म्हणेल मी सुप्रीम कोर्टाचं जजमेंट वाचतो. नाही. मग त्याच्यात पुन्हा काय होणार, म्हणजे जे थोडेफार यूपीएससीचे प्रिपेअर वगैरे करत असतील त्यांना तुम्ही जर विचारलं तर तुम्हाला बेसिकली सांगतील की बऱ्याच वेळा काय होतं की तुमचा ओव्हर इंटरेस्ट होऊन जातो. म्हणजे पॉलिटिक्स तर हा असा सब्जेक्ट की तुमचा अननेसेसरली इंटरेस्ट वाढतच राहतो. मग अशा वेळी अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट राहते, म्हणजे तुम्हाला किती वाचायचं आणि किती नाही वाचायचं ही सुद्धा एक गोष्ट कळली पाहिजे. सो बेसिकली आपण जे इश्यू बेस करणार आहोत त्याच्यात एक इम्पॉर्टंट फॉर्मॅट आपण घेणार आहोत. तो फॉर्मॅट असणार आहे म्हणजे 5 पॉईंट्स. कोणता पण इश्यू असेल त्याचं फक्त आणि फक्त 5 पॉईंट्स, म्हणजे 5 पॉईंट्समध्ये आपल्याला तो इश्यू कसा समजून घेता येईल हे पाहायचं आहे. कारण बऱ्याच वेळा असं अंडरस्टँडिंग होतं की एका विषयात किंवा एका टॉपिकमध्ये तुम्ही एकदम एक्सपर्ट होऊन जाता, त्या विषयाबद्दल काही पण विचारा. हे तुमचं असं म्हणणं असतं की ह्या विषयाबद्दल पक्षांतर बंदीना कुठलाही आकडा विचार, मी सांगतो तुला. पण मुद्दा तो नसतोच आहे. मुद्दा असतोय की तुम्हाला सगळ्या विषयांमधलं सगळं ज्ञान आहे का? मग जर सगळ्या विषयांमधलं सगळं ज्ञान पाहिजे असेल तर बेसिकली 5 पॉईंट किंवा बेससाठी जनरलाइज जे तुम्हाला शिकावं लागतं तेवढंच शिकण्याची गरज आहे. सो आपण हा जो फॉर्मॅट घेणार आहोत त्याच्यामध्ये एक इश्यू फक्त आणि फक्त 5 पॉईंटमध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. तर हे 5 पॉईंट शिकवताना आता फॉर एक्झाम्पल पक्षांतर बंदी आपल्याला सुरू करायचं आहे. पक्षांतर बंदीतला सगळ्यात पहिला पॉईंट आपण लक्षात घेऊ की ग्राउंड ऑफ डिस्क्वालिफिकेशन. त्यासाठी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की अँटी डिफेक्शन लॉ किंवा पक्षांतर बंदी कायदा. पक्षांतर बंदी कायदा काय आहे की नावावरूनच कळते की एकदा जर तुम्ही कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले तर तुम्हाला पुढच्या 5 वर्षासाठी पक्ष बदलता येत नाही. जर तो तुम्ही पक्ष बदलला तर तुमचं काय होतं? डिस्क्वालिफिकेशन होतं. ही बेसिक डेफिनेशन आहे, सगळ्यांना कळली. अँटी डिफेक्शन लॉची बेसिक डेफिनेशन आहे की तुम्हाला पार्टी चेंज करायला अलाउड नसतं. जर पार्टी चेंज केली तर तुमचं डिस्क्वालिफिकेशन होतं. मग त्यामुळे आता मग सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ समजून घेण्यासाठी सगळ्यात पहिला प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे ग्राउंड ऑफ डिफेक्शन. की कोणत्या ग्राउंडवर तुमचं डिफेक्शन नाही, डिस्क्वालिफिकेशन. ग्राउंड ऑफ डिस्क्वालिफिकेशन, कोणत्या ग्राउंडवर तुमचं डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतं. तर हे डिस्क्वालिफिकेशन करताना पहिला सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर तुम्हाला कळतं की चेंजिंग पार्टी. तुम्ही पक्ष नाही बदलू शकत. म्हणजे एका पक्षाच्या चिन्हावर जर तुम्ही निवडून आला असेल तर तुम्हाला नेक्स्ट 5 इयर्स त्याच पक्षाबरोबर काम करावं लागेल. आणि जर त्या पक्षाच्या विरोधात तुम्ही गेलात किंवा तो पक्ष बदलून जर तुम्ही दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर तुमच्या विरोधात म्हणजे लोकप्रतिनिधींच्या विरोधात चेंजिंग पार्ट म्हणजे पक्ष चेंज केला म्हणून ते डिस्क्वालिफाय होऊ शकतात. मग जर पक्ष चेंज करायचा आहे किंवा एखाद्या पक्षाचं सरकार पाडायचं आहे, विरोधकांना मदत करायची तर फक्त चेंजिंग पार्टी हा एक क्रायटेरिया राहतो का? नाही. म्हणजे व्हॉलेंटरी रेजिग्नेशन, म्हणजे एक काय करतील, आता मला चेंज करता येत नाही पक्ष, बरोबर, मग मी काय करतो, राजीनामा देतो. तर राजीनामा दिल्याने पण चालणार आहे का? नाही. जर एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा जरी दिला
तरी सुद्धा म्हणजे पक्षाला न कळवता किंवा पक्षाची सहमती न घेता एखाद्या लोकप्रतिनिधीने म्हणजे आमदाराने किंवा खासदाराने राजीनामा दिला तर तो सुद्धा डिस्क्वालिफिकेशनच्या कॅटेगरीमध्ये मोडला जातो. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा क्रायटेरिया म्हणजे डिसओबिडियन्स ऑफ पॉलिटिकल पार्टी. म्हणजे काय असतं, सुरुवातीला एक पार्टीचं जे एक स्ट्रक्चर असतं ते फक्त इलेक्शन किंवा इलेक्शनमध्ये मतं मांडण्यासाठी, मागण्यासाठी किंवा सभा आयोजित करण्यासाठी असतं का? नाही. बेसिकली पक्ष सुरुवातीला जर निवडणुका झाल्यानंतर त्यानंतर संपूर्ण 5 वर्ष हा पक्ष विधिमंडळात काम करत असतो, बरोबर. विधिमंडळात काम करत असताना पक्षाची एक लाईन ठरलेली असते. म्हणजे जर पक्ष सत्ताधारी असेल तर पक्षाचे सत्ताधारी आमदार विधिमंडळात कशा प्रकारे बिहेव करतील, विधिमंडळात कोणत्या लेजिस्लेचरला किंवा कोणत्या बिलला मतदान करतील, कोणाच्या विरोधात बोलतील, कोणाच्या विरोधात नाही बोलतील, ही सगळी लाईन पार्टीतर्फे ठरवली जाते. आणि विधिमंडळातल्या जे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना ही लाईन फॉलो करावीच लागते. मग त्याच्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे की त्यांनी पॉलिटिकल पार्टीचं जी ऑर्डर आहे ती ऑर्डर त्यांनी मान्य केली पाहिजे. आणि जर त्यांनी मान्य केली नाही तर ती डिसओबिडियन्स ठरते. म्हणजे ह्यांनी मान्य केली नाही, अमान्य केली पक्षाची ऑर्डर, पक्षाने जे त्यांना निर्देश दिले होते की तुम्ही ह्या ह्या बिलावर ह्या बाजूने मतदान करायचं, तुम्ही अविश्वासदर्शक ठराव आला असेल तर तुम्ही जर अविश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने किंवा विरोधात मतदान करायचं. फॉर एक्झाम्पल, आपण सध्या महाराष्ट्रात जे घडामोडी घडते त्याचं एक्झाम्पल घेऊ. महाराष्ट्रात काय झालं होतं की शिवसेनेत 2 गट पडले होते. एक ठाकरे गट आणि दुसरा शिंदे गट. ठाकरे गटाचं काय झालं की उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद का गेलं? कारण शिंदेंनी 40 आमदारांचा पाठिंबा घेऊन पक्ष सोडला. मग शिंदेंनी पक्ष सोडल्यामुळे काय झालं? ठाकरेंचा महाविकास आघाडी सरकारचं जे संख्याबळ होतं ते संख्याबळ कमी झालं. ह्याचाच अर्थ त्या पक्षात संख्याबळ कमी झाल्यामुळे त्या पक्षावर विश्वास राहिला नाही. मग अशा वेळी ठाकरेंना आपलं मुख्यमंत्रीपद साबूत करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव ठेवणं अपेक्षित होतं. पण ठाकरेंनी विश्वासदर्शक ठराव घ्यायच्या आधीच काय म्हणतो आपण त्याला, विश्वासदर्शक ठराव घ्यायच्या आधीच राजीनामा दिला. पण ठाकरेंनी यावेळी एक गोष्ट केली होती, त्यांनी म्हटलं एक पार्टी मिटिंग आयोजित केली होती. पार्टी मिटिंग आयोजित करताना त्यांनी काय सांगितलं की शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर जे लोक निवडून आले आहेत त्यांनी या पार्टीला उपस्थित राहावं. मात्र या पार्टीला एकनाथ शिंदेबरोबर गेलेले आमदार उपस्थित राहिले नाहीत. मग ह्या पार्टीला जे 16 आमदार, जे एकनाथ शिंदे बरोबर गेलेले आमदार जास्त होते पण जे 16 आमदार उपस्थित नाही राहिले, त्यांनी काय केलं, पक्षाचा जो आदेश होता तो मान्य नाही केला. म्हणजेच काय केलं, डिसओबिडियन्स ऑफ पॉलिटिकल पार्टी. मग ह्या 16 आमदारांनी पक्षाचा आदेश किंवा पक्षाचा व्हीप जो मान्य केला नाही, म्हणून या 16 आमदारांविरोधात डिस्क्वालिफिकेशनची कारवाई करण्यात यावी असं शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटाने सांगितलं होतं की डिसओबिडियन्स ऑफ पॉलिटिकल या क्रायटेरिया. बेसिकली क्रायटेरिया कळला तुम्हाला की पक्षाने एक लाईन सांगितली, ती लाईन तुम्हाला फॉलो करायची. मग ती मतदान करण्यासाठी असेल, मिटिंगची असेल, कुठलीही असेल. सो चौथा क्रायटेरिया म्हणजे हा जास्त चर्चेत नसतो पण तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे की जे नॉमिनेटेड मेंबर्स असतात, म्हणजे विधान परिषद 12 असतील, याच्यात आपल्या राज्यसभेत किंवा लोकसभेत जे नॉमिनेट मेंबर, लोकसभेत तर आता राहिले नाहीत पण राज्यसभेत जे नॉमिनेटेड मेंबर्स असतात त्यांना देखील 6 महिन्याच्या आत, म्हणजे एकदा नॉमिनेट केल्यानंतर तुम्हाला 6 महिन्याच्या आत ठरवायचं असतं की तुम्ही अपक्ष राहणार, तुम्ही कुठल्या पक्षाचा प्रवेश करणार. जर 6 महिन्याच्या नंतर त्यांनी कोणती पार्टी किंवा कोणता पक्ष जॉईन केला तर त्यांच्यावर देखील अँटी डिफेक्शनची कारवाई होऊ शकते. सो बेसिकली इथे काय आहे, फक्त 4 मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे अँटी डिफेक्शन मधला आपला पहिला मुद्दा आहे ग्राउंड ऑफ डिस्क्वालिफिकेशन, म्हणजे कोणत्या 4 कारणांनी डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतं. तर 1, 2, 3, 4 ही कारण आहेत. काय, पहिलं कारण आहे चेंजिंग पार्टी म्हणजे पक्ष बदलणे. दुसरं कारण आहे व्हॉलेंटरी रिझिग्नेशन म्हणजे राजीनामा देणे. तिसरं कारण आहे डिसओबिडियन्स ऑफ पॉलिटिकल पार्टी म्हणजे एखाद्या पॉलिटिकल पार्टीची लाईन, व्हीप, मतं मान्य न करणे. आणि चौथा आहे नॉमिनेटेड मेंबरच्या संदर्भात. ठीक आहे, पहिला पॉईंट क्लिअर झाला. पहिला पॉईंट आपला आहे ग्राउंड ऑफ डिस्क्वालिफिकेशन. आणि ग्राउंड ऑफ डिस्क्वालिफिकेशन मध्ये हे 4 सब पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा, आता ह्याची प्रोसिजर काय असेल. तर ह्याच्यात प्रोसिजर समजून घेण्यासाठी तुम्हाला एक इम्पॉर्टंट पद लक्षात घ्यावं लागेल, म्हणजे ते म्हणजे व्हीप. व्हीप काय असतं, व्हीपचा बेसिकली अर्थ असतो आदेश. पक्षाचा जो आदेश आहे, पक्षाची जी ऑर्डर आहे
ती तुम्हाला फॉलो करावी लागते. पक्षाची ऑर्डर कशी असते? फॉर एक्झाम्पल, पक्षाचा विश्वासदर्शक ठराव होणार आहे. जर पक्षाचा विश्वासदर्शक ठराव होणार असेल, जर तो पक्षाचा व्हीप आहे, जे व्हीप काय असतो, जसा विधिमंडळ नेता असतो तसाच एका आमदाराला पक्षाचं व्हीप म्हणून नेमलं जातं. म्हणजे विधानसभेत असेल तर विधानसभेचा एक आमदार पक्षाचा व्हीप होतो आणि तो सर्व आमदारांना सांगतो की आपल्याला पक्षाने ह्या लाईनवर मतदान करायला सांगितलं आहे, आणि तो इन्शुअर करतो की हे जे सगळे आमदार आहेत, जी पक्षांनी लाईन सांगितली आहे ती फॉलो करतात की नाही, हे काम असतं व्हीपचं. त्यामुळे हा व्हीप इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे पक्षांतर बंदी आली असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा असतो व्हीप. सगळ्यात जास्त प्रकरणं पक्षांतर बंदीची जी घडतात म्हणजे व्हीप धुडकावला. व्हीप धुडकावला म्हणजे जी ओरिजिनल पक्ष आहे, ज्या पक्षातून लोकप्रतिनिधी निवडून आला होता, त्या पक्षाचा व्हीप त्याने फॉलो नाही केला. मग आता फॉलो नाही केला म्हणजे व्हीप काय करणार? पहिली तक्रार करतो. तक्रार काय करणार तो, की हे आमदार आहेत, की हा आमदारांचा गट आहे, त्यांनी आमचा व्हीप फॉलो केला नाही. मग व्हीप फॉलो केला नसेल तर मग दुसरा महत्वाचा मुद्दा ठरतो, की आता हे ठरवणार कोण, की ह्यांनी व्हीप फॉलो केला की नाही. तर हा पूर्ण विधिमंडळात जे घडतंय, म्हणजे विधिमंडळात आमदारांनी व्हीप फॉलो केला नाही, विधिमंडळाच्या आमदारांनी एक जी मीटिंग बोलवली होती ती फॉलो केली नाही. म्हणजे विधिमंडळ म्हणजे विधानसभा प्लस विधान परिषद, आणि जर पार्लमेंटमध्ये असेल तर लोकसभा आणि राज्यसभा. जर हे चेक करणार कोण, तर स्पीकर प्लस चेअरमन. स्पीकर किंवा चेअरमन. आता स्पीकर कुठे असणार? आपण नोटीस केलं असेल, स्पीकर म्हणजे अध्यक्ष बेसिकली कुठे असतात? लोकसभा अध्यक्ष असतात, विधानसभा अध्यक्ष म्हणजे लोकसभा अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्ष हे डिसाईड करणार. चेअरमन कुठे असतात? विधान परिषद आणि विधानसभा. सो बेसिकली ह्या दोन शब्दांवरून अजून एक तुम्हाला कळतंय की विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही ठिकाणी पक्षांतर बंदी कायदा लागू होतो. मग त्यानंतर पक्ष स्पीकर किंवा चेअरमन ठरवतात की ते प्रत्येक आमदारांना नोटीस देतात आणि ठरवतात की पक्षाची अधिकृत लाईन काय होती, पक्षाची अधिकृत लाईन ह्या सर्व आमदारांनी फॉलो केली की नाही. आता जर तुम्ही बेसिकली बघितलं असेल तर सध्या महाराष्ट्राच्या केसमध्ये सुरू आहे की महाराष्ट्राचे जे विधानसभा अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर, ते ठरवणार आहेत आता की एकनाथ शिंदे यांनी फॉलो केली नाही लाईन, की ठाकरेच्या गटाने फॉलो केली नाही. बेसिकली ते पुढे येतच राहील, गोष्टी कोणत्या होत आहेत कोणत्या नाही होत आहेत. सो बेसिकली फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे की व्हीप म्हणजे पहिला पॉलिटिकल पार्टी व्हीप बजावते. व्हीप बजावल्यानंतर स्पीकर किंवा चेअरमन ठरवतो की हे जे व्हीप मोडल्याचा जो आरोप आहे तो खरा आहे की नाही खोटा. आणि जर स्पीकर किंवा चेअरमन याचं मत झालं की जो मी आरोप केला होता तो ठरवलेला किंवा जो व्हीपने जे त्याच्यापुढे जे म्हणणं मांडलंय ते खरं आहे, तर तो जे आमदार पक्षाचा व्हीप मोडण्यात किंवा पक्षाच्या विरोधात जाण्यात, पक्ष बदलण्यात, पक्षाच्या मर्जीच्या विरोधात राजीनामा देण्यात दोषी सापडतील त्यांना स्पीकर किंवा चेअरमन कडून डिस्क्वालिफाय केलं जातं. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्पीकर किंवा चेअरमन याचं म्हणणं शेवटचं असतंय का, किंवा ह्याच्या पुढे काही रिमेडीज उरत नाही का त्या आमदारांकडे? तर ह्याचं पण एक बेसिकली लॉजिकली उत्तर आहे. म्हणजे ह्याच्या पुढे येत राहू आपण लिहू की का नाही होतं. बेसिकली तुम्ही नोटीस केलं असेल तर आपल्याकडे इंग्लंडमध्ये कसं आहे, स्पीकर किंवा चेअरमन हा जेव्हा त्या स्पीकरच्या किंवा चेअरमनच्या खुर्चीवर निवडून जातो तेव्हा तो राजीनामा देतो, रिझाईन करतो. पण भारतात असं असतं का? भारतात बिलकुल असं नसतं. त्या स्पीकर किंवा चेअरमनच्या खुर्चीवर बसणारा जो अध्यक्ष आहे किंवा जो स्पीकर आहे, बऱ्याच वेळा तो एखाद्या पक्षातून आलेला असतो आणि तो पक्षाचा मेंबर कायम राहतो. पक्षाचा मेंबर कायम राहिल्यामुळे बऱ्याच वेळा स्पीकर किंवा चेअरमन आहे यांच्यावर आरोप काय होतात, की तुम्ही एका पक्षाच्या बाजूने किंवा एक बायस ओपिनियन दिली, बरोबर. मग जर स्पीकर आणि चेअरमन यांचा जर कौल फायनल ठरवला आणि जे स्पीकर आणि चेअरमन जे सांगतात तेच म्हणणं फायनल ठरवलं, तर आमदारांवर अन्याय होऊ शकते किंवा ती प्रोसेस पूर्ण फ्लॉड होऊ शकते. सो म्हणूनच सुप्रीम कोर्टाने केतू होलान वर्सेस झिकॅलू अँड अदर्स ह्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे स्पीकर आणि चेअरमनचा जो निकाल असेल त्याच्यावर ज्युडिशियल रिव्ह्यू होईल. पण ती इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की हा क्रम फॉलो केला जाईल. म्हणजे पहिला व्हीप मोडला की नाही चेक केलं जाईल, पक्षाच्या व्हीप विरोधात केलं की नाही चेक केलं जाईल. म्हणजे पहिला व्हीप येईल, त्यानंतर स्पीकर आणि चेअरमन, म्हणजे सगळ्यात व्हीप मोडला की नाही, आमदारांनी डिस्क्वालिफाय करायचं आहे का, आमदारांनी पक्ष बदलला म्हणून त्यांना डिस्क्वालिफाय करणं गरजेचं आहे का, हे नंतर मग स्पीकर आणि चेअरमन चेक करतील. आता इम्पॉर्टंट गोष्टी इथे लक्षात घ्यायचं की हे तुम्ही असं नाही करू शकत की व्हीप मोडला आणि मग तुम्ही थेट सुप्रीम कोर्टात जाऊन सांगू नाही शकत की सुप्रीम कोर्टात की ह्या आमदारांनी पक्ष बदललेला आहे त्यामुळे त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येईल. नाही, सुप्रीम कोर्टाने देखील अनेक वेळा सांगितलं. म्हणजे रिसेंटली ठाकरे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा म्हणजे ठाकरे आणि शिंदेच्या वादाचा जो निकाल लागला त्यात सुद्धा सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पहिलं स्पीकरच्या लेवलला क्लिअर करा. मग स्पीकरच्या लेवलला क्लिअर झाल्यानंतर जर स्पीकर आणि चेअरमन यांचा निर्णय कोणत्या एका गटाला किंवा पक्षाला जर
मान्य नसेल तर मात्र मग ते कियोतो होलान या जजमेंटचा आधार देऊन ज्युडिशियल रिव्ह्यू घेऊ शकतात. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे बेसिकली सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात आणि मग सुप्रीम कोर्टात ह्या सर्व प्रोसिजरवर सुनावणी होते. सो दुसरा मुद्दा क्लिअर झाला. प्रोसिजरमध्ये काय इम्पॉर्टंट ठेवायचे आहेत? 3 मुद्दे आणि 3 मुद्दे क्रमाने येणार आहेत. व्हीप, स्पीकर किंवा चेअरमन, कियोतो होलान आणि जजमेंटने सुप्रीम कोर्टात केस जाणार. पुढे एक याच्यात इम्पॉर्टंट गोष्ट एक लक्षात घ्यायची आहे, म्हणजे ह्याला एक्सेप्शन्स आहेत. हां, ह्याला एक्सेप्शन्स काय आहेत? एक्सेप्शन ह्याच्यात पहिला एक्सेप्शन हे आहे की प्रिसाइडिंग ऑफिसरवर अशी कारवाई नाही होऊ शकत बेसिकली. म्हणजे इकडे ॲझ्युम केलं जातं की प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणजे चेअरमन आणि स्पीकर आहे ते अनबायस असतील, त्यांच्यावर पक्षाचा कोणताही इन्फ्लुएन्स नसावा. त्यामुळे पक्षांतर बंदीचा कायदा स्पीकर्स किंवा चेअरमनला लागू होऊ शकत नाही. दुसरं असं देण्यात आलंय मुद्दा, तो म्हणजे एक्सेप्शन आहे म्हणजे 2/3चा नियम. 2/3 आणि स्प्लिट. बेसिकली 2/3 फक्त लक्षात नाही ठेवायचं आहे. 2/3 स्प्लिट अँड मर्ज हे 2 इम्पॉर्टंट शब्द आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत. सो बेसिकली एका पक्षातल्या आमदारांना समजा पक्षाची लाईन मान्य नसेल किंवा पक्ष एखाद्या युतीबरोबर जातोय, फॉर एक्झाम्पल एकनाथ शिंदेना मान्य नव्हतं की त्यांची जी पार्टी आहे किंवा त्यांची शिवसेना आहे ती शिंदे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी बरोबर जाते, मग त्यांना बेसिकली त्यांना काय म्हणायचं होतं की जी पक्षाची आयडिओलॉजी ती फॉलो केलं जात नाही, म्हणून मला पक्ष चेंज करायचा आहे. पण त्यांच्याकडे तो ऑप्शन होता का? तर नव्हता. मग त्यासाठी त्यांनी एक गोष्ट केली की त्यांनी एक 2/3 आमदारांचा आकडा जमवला. 2/3 आमदारांचा आकडा का? तर अँटी डिफेक्शन लॉमध्ये असं मेन्शन करण्यात आले, जर तुम्हाला पक्षाच्या बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला होलसेल जावं लागेल, म्हणजे 2/3 आकडा घेऊन जावं लागेल. 2/3 आकडा पहिल्यांदा घ्यावा लागतो. पण दुसरा मुद्दा आहे, 2/3 आकडा घेऊन तुम्ही स्वतःचा वेगळा गट काढू शकता का? तर बिलकुल नाही. पक्षांतर बंदीच्या कायद्यात स्प्लिट बिलकुलपणे मान्य नाही. आधी स्प्लिट मान्य होतं, पण 92nd अमेंडमेंट नंतर ही जे स्प्लिट आहे ती टोटली अमान्य करण्यात आली. मग त्यामुळे आता दुसरा ऑप्शन काय होतो? 2/3. दुसरा ऑप्शन उरतो 2/3 आणि मर्ज. जर तुम्ही 2/3 आमदारांबरोबर बाहेर पडले, 203 आमदारांबरोबर बाहेर पडले आणि त्या आमदारांना घेऊन तुम्ही एखाद्या दुसऱ्या पक्षात विलीन झाले, तर आणि तरच मात्र तुम्ही ह्या पक्षांतर बंदी किंवा अँटी डिफेक्शन कायद्यातून वाचू शकतात. म्हणजे हे 2 इम्पॉर्टंट एक्सेप्शन्स होते त्याला. त्यानंतर इम्पॉर्टंट आता पूर्ण प्रोसेस समजली की पूर्ण प्रोसेस काय होती. ग्राउंड ऑफ डिस्क्वालिफिकेशन होता, हा पहिला मुद्दा क्लिअर झाला. त्यानंतर प्रोसिजर क्लिअर झाली. या दोघांच्या मध्ये एक मुद्दा होता की एक्सेप्शन्स काय आहेत. आता एक्सेप्शन झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सब्जेक्टिव्हच्या दृष्टीने आपल्याला जो इम्पॉर्टंट क्वेश्चन राहतो तो म्हणजे ॲडव्हान्टेजेस काय असतील. 2 मिनिटं थांबू का? सो पहिले 2 मुद्दे एक्सप्लेन झाल्यानंतर आपल्याला जायचंय तिसऱ्या मुद्द्याकडे. तो म्हणजे प्रोसिजर बघितली आपण, आता आपण जाणार आहोत ॲडव्हान्टेजेस ऑफ अँटी डिफेक्शन लॉ. का ॲडव्हान्टेजेस? म्हणजे बेसिकली काहीतरी ठरवून आणला होता ना अँटी डिफेक्शन लॉ किंवा पक्षांतरबंदी काहीतरी कारणासाठी आणली होती. ती कोणत्या कारणासाठी आणली होती? पहिला होता की पॉलिटिकल स्टॅबिलिटी यावी. पॉलिटिकल स्टॅबिलिटी यावी म्हणजे काय असावं की जर तुम्हाला निवडून दिलेलं आहे, एका पक्षाचं सरकार आलेलं आहे की त्यांनी बहुमत फॉर्म केलेलं आहे, तर ते बहुमत किमान एक पर्टिक्युलर टाईमसाठी कायम राहावं. काय होईल जर आमदारांना अँटी डिफेक्शन आमदारांना पक्षांतर बंदी केली नाही किंवा आमदारांना त्यांच्या मनाने पक्ष बदलण्यास अलाउड केलं, तर काय होईल? सारखी सरकार बदलत राहतील. सरकारी बदलणं म्हणजेच काय असतं? पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी. पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटीने काय होतं की जे तुमचे धोरणं आहेत किंवा ज्या तुमच्या पॉलिसी आहेत ती पॉलिसी कंटिन्युटी नाही राहत. मग त्यामुळे जेव्हा लोकांना जी प्रॉमिसेस केलेली आहेत ती डिलिव्हर नाही होत आणि मग लोकांचा इन जनरल सरकारवरील असेल किंवा इन जनरल ह्या टोटल प्रोसेसवरील म्हणजे लोकशाहीवरील विश्वास देखील उडू शकतो. तर महाराष्ट्राच्या बाबतीतच तुम्ही जर बघितलं की महाराष्ट्रातल्या लोकांच्या ज्या तीव्र प्रतिक्रिया गेल्या काही वर्षभरापासून येत असतात, त्याचं एक बेसिक उदाहरण हेच आहे की महाराष्ट्रात पॉलिटिकल स्टॅबिलिटी नाही आहे. तर बेसिकली अँटी डिफेक्शन लॉ आणलाच कशासाठी होता? तरी मोस्ट इम्पॉर्टंट त्याचा पार्ट होता म्हणजे पॉलिटिकल स्टॅबिलिटी आणण्यासाठी. दुसरी काय गोष्ट होती? पार्टी डिसिप्लिन. पार्टी डिसिप्लिन म्हणजे काय असतं? पार्टी डिसिप्लिन म्हणजे पक्ष निवडून आल्यानंतर पक्षाची काहीतरी विचारधारेवर तुम्ही मतं मागितली असतात, म्हणजे पक्षाची विचारधारा कंटिन्यू व्हावी. पक्षाचं जे लोककल्याणाचं धोरण आहे की पक्षाने सांगितलेलं असतं की आम्ही असं असं धोरण अंमलात आणू, आम्ही ह्या ह्या घटकांचं
ह्या घटकांच्या एम्पॉवरमेंटसाठी प्रयत्न करू. जर हे धोरणं, पक्षाची धोरणं असेल, पक्षाची विचारधारा असेल किंवा पक्षाने ज्या मागण्या दिल्या होत्या त्या मागण्या मान्य करून घेण्याच्या असतील किंवा पक्षाच्या ज्या पक्षातर्फे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक पर्टिक्युलर सिम्पल प्रोसेस आहे की पक्ष म्हणून तुम्ही महाराष्ट्रात असेल किंवा देशात काय होतं, आपला एक पक्ष म्हणून मेजॉरिटी कॅन्डिडेट निवडणुकीत उतरतात, पक्ष म्हणून उतरतात. मग पक्ष म्हणून उतरत असताना पक्ष एक मॅनिफेस्टो जाहीर करतो, की जाहीरनामा देतो की ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला इथून 5 वर्षात देऊ. जर ह्या गोष्टी एक पक्ष म्हणून पक्षाला पूर्ण करायचे असेल तर पक्षाचे एक पर्टिक्युलर पक्षशिस्त फॉलो करावी लागेल. पण जर आमदारांनी पक्षाचं म्हणणंच मांडलं नाही तर त्या पक्षाला पुढच्या निवडणुकीत जाण्यासाठी काही जी त्यांनी प्रॉमिसेस केली होती ती कंप्लीट करता येतील का? बेसिकली नाही करता येतील. म्हणूनच दुसरा इम्पॉर्टंट मुद्दा होता की पार्टी डिसिप्लिन हा दुसरा मुद्दा होता. तिसरा ॲडव्हान्टेज होतं म्हणजे प्रोटेक्शन ऑफ मॅन्डेट. प्रोटेक्शन ऑफ मॅन्डेट म्हणजे थोडा अवघड शब्द वाटतोय तुम्हाला, प्रोटेक्शन ऑफ मॅन्डेट, पण काय वेगळं नाहीये. प्रोटेक्शन ऑफ मॅन्डेट काय असतं की जनमताचा कौल काय असतो की आम्ही ह्या पक्षाच्या विकासाचं धोरण आम्हाला मान्य आहे. फॉर एक्झाम्पल पार्टी ए आणि पार्टी बी हे 2 एक्झाम्पल घेऊ. बरोबर, पक्षाने ह्या दोघांनी विकासाचं धोरण या दोन पक्ष जेव्हा निवडणुकीत गेले तेव्हा त्यांनी फॉर एक्झाम्पल 3 मुद्द्यांवर गेले. आपण सांगू विकासाच्या मुद्द्यावर गेले, त्यानंतर त्यांनी कोणता तरी दुसरा एक सोशल अँगल घेतला, त्यानंतर ह्या 2 मुद्द्यांवर घेतले. तेव्हा लोकांनी काय केलं, मेजॉरिटी लोकांनी सांगितले की पार्टी ए चे हे दोन्ही मॅन्डेट आम्हाला मान्य आहेत. म्हणजे जनमताचा कौल कोणाच्या बाजूने होता? एच्या बाजूने होता. पण जर एच्या बाजूने जनमताचा कौल असताना मग त्यासाठी लोकांनी ए पक्षाचे जास्त लोकप्रतिनिधी निवडून दिले असताना जर ए पक्षातले काही लोकप्रतिनिधी बी मध्ये गेले आणि ए सत्तेतून बाहेर गेला तर हा काय होईल? जनमताचा अपमान होईल. कारण जनमताचा कौल काय होता? पक्ष ए, आणि त्यानुसारच लोकांनी मतदान केलं होतं. आणि जर पक्ष ए मधले आमदार किंवा लोकप्रतिनिधी पक्ष बी मध्ये जात असतील तर सगळ्यात मोठी धोकादायक गोष्ट होती ती धोकादायक गोष्ट होते म्हणजे मॅन्डेट फॉलो केला जात नाही, जे लोकशाहीच्या तत्वाच्या विरोधात असू शकते. म्हणून पक्षांतर बंदीच्या कायद्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करण्यात म्हणजे ॲडव्हान्टेज आहे की प्रोटेक्शन ऑफ मॅन्डेट, म्हणजे लोकांचं जे म्हणणं आहे किंवा जो जनकल्याणाचा लोकमताचा जो कौल आहे तो कौल फॉलो केला जातो. त्यानंतर चौथा सगळ्यात इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज आहे म्हणजे चेक ऑन हॉर्स ट्रेडिंग, घोडे बाजार टाळला जातो. बरोबर, आपण जेव्हा निवडणुकीच्या माध्यमातून लोक निवडून देतात तेव्हा आमदारांकडून अपेक्षित काय असतं की आमदारांनी तिथे जावं, लोकांची म्हणणं मांडावीत. खासदार असेल तर त्यांनी लोकसभेत देशाचं म्हणणं मांडावं, देशाला कुठे घेऊन जातं ह्या गोष्टी असतात. पण बऱ्याच वेळा आपण काय बघतो की ह्या गोष्टीला एवढे खोके दिले, हे दिले, ते दिले, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. बेसिकली काय होतं की पैशाचा वापर होण्याची शक्यता असते. म्हणजे पुन्हा एक्झाम्पल घेऊ, पार्टी ए पार्टी बी, काय होऊ शकतं की पार्टी एच्या आमदारांना विकत घेतलं, पार्टी एच्या खासदारांना विकत घेतलं. मग त्यामुळे जर अँटी डिफेक्शन लॉ नसता तर ह्या आमदारांना विकत घेऊन त्यांना मॉनिटरी बेनिफिट्स दाखवून पार्टी ए कडून पार्टी बी कडे शिफ्ट केलं असतं, म्हणजे किंवा ते शक्यच होतं. पक्षांतर बंदी असताना देखील अशी उदाहरणं घडत असताना आपण पाहतो. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यामुळे चौथी महत्वाची गोष्ट काय झाली तर चेक ऑन हॉर्स ट्रेडिंग, म्हणजे घोडे बाजार, आमदारांचा किंवा लोकप्रतिनिधींचा घोडे बाजार कमी झाला. ठीक आहे, बेसिकली हा तिसरा मुद्दा कळला. पहिला मुद्दा आपण काय बघितला होता की डिस्क्वालिफिकेशनच्या ग्राउंड काय, तर डिस्क्वालिफिकेशनच्या ग्राउंडमध्ये आपण 4 डिस्क्वालिफिकेशनचे ग्राउंड बघितले होते. त्यानंतर आपण प्रोसिजर बघितली होती, प्रोसिजरमध्ये 3 पॉईंट बघितले होते. आणि तिसरा मुद्दा आपला होता ॲडव्हान्टेजेस काय होते? पॉलिटिकल स्टॅबिलिटी, पार्टी डिसिप्लिन, प्रोटेक्शन ऑफ मॅन्डेट आणि चेक ऑन हॉर्स ट्रेडिंग. सो बेसिकली कळलं ॲडव्हान्टेजेस म्हणजे जर अँटी डिफेक्शन लॉच्या बाजूने एखादा प्रश्न आला तर तुम्हाला हे 4 मुद्दे लक्षात घ्यावे लागतील. आणि या 4 मुद्द्याच्या बियॉन्ड तुम्हाला ॲडव्हान्टेजेस लिहायची गरजही नाही. आणि या 4 मुद्द्यांच्या जीवावरच तुमचं आन्सर पूर्ण होईल. ॲडव्हान्टेजेस झाल्या. दुसरा मुद्दा ऑब्विसली काय असणार आहे? डिसॲडव्हान्टेजेस. सो अँटी डिफेक्शन लॉचे डिसॲडव्हान्टेज म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ आणल्यामुळं काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले का? तर हो, झाले. पहिला मुद्दा काय झाला? रिस्ट्रिक्शन ऑन फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ऑफ होम? आमदार आणि खासदार. आमदार आणि खासदारांच्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनवर गदा कशी आली? कारण त्यांना जेव्हा ते विधानसभेत किंवा लोकसभेत बोलायला उभं राहतात तेव्हा त्यांना पार्टीने जी ऑर्डर दिली आहे ती फॉलो करावी लागते. फॉर एक्झाम्पल पार्लमेंटमध्ये एक बिल आलं तर पार्टीचा व्हीप जारी होतो. पार्टीचा व्हीप जारी काय होतो? फॉर एक्झाम्पल UCCचं बिल आलं
UCCच्या बिलमध्ये काय होणार की पक्ष सांगणार की तुम्ही UCCच्या बाजूने मतदान करायचंय. मग पक्षाचे जे खासदार आहेत त्या सर्व खासदारांना UCCच्या बाजूने मत मांडणं आणि पक्षाच्या धोरणानुसार UCCला मतदान करावं लागणार. मग ह्याच्यात आमदार खासदारांना फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन राहिलं का नाही. पक्षाने जे सांगितले तीच लाईन त्यांना फॉलो करायचे. मग याच्यामुळे काय होतं की पक्षातले एक पर्टिक्युलर लीडर्स आहेत ते जे सांगतील त्याच गोष्टी फॉलो केल्या जातात. लोकशाहीमध्ये काय इम्पॉर्टंट आहे की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन प्रत्येकाला, म्हणजे जसं तुम्हाला आम्हाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे तसाच लोकप्रतिनिधींना देखील असं हा एक बेसिक थॉट आहे लोकशाहीतला. पण जर अँटी डिफेक्शन लॉमुळे काय होतं की रिस्ट्रिक्शन येतात फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनवर. कोणाच्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनवर? निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या. दुसरा मुद्दा होतो सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर कसं होतं? फॉर एक्झाम्पल तुम्ही इंडियातल्या कुठल्याही पक्षाचं किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षाचं पार्टी स्ट्रक्चर घेतलं असेल तर तुम्ही पाहता की पार्टी स्ट्रक्चर, फॉर एक्झाम्पल पार्टी स्ट्रक्चर ऑफ पार्टी ए, त्यात अपेक्षित काय असतं? पार्टीची जी पद आहेत, पक्ष संघटनेतली पद आहेत, म्हणजे त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष असतील, प्रदेश अध्यक्ष असतील, ब्लॉक मेंबर्स असतील, ही सगळी पदं निवडणुकीच्या माध्यमातून निवडली जावीत. पण असं होतं का? नाही. बऱ्याच वेळा आपण बघितलं असेल की जवळपास सर्वच पक्षातली पक्षाध्यक्ष हे एक बिनविरोध निवडले जातात. बिनविरोध ह्याच्यासाठी निवडले जातात कारण त्या पक्षावर एका पर्टिक्युलर नेत्याचा किंवा आपल्याकडे जे राजकारण आहे ते एका नेत्याच्या अराउंड फिरतं. त्यामुळे तो पक्ष म्हणजे नेता हे इक्वेशन केलं जातं आणि जो नेता जे सांगेल ते पक्ष लाईन फॉलो करतं. मग ह्याचा अर्थ काय झाला की सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. पार्टीच्या आतमध्ये इंटरनल डेमोक्रेसी आहे का? बिलकुल नाही. का नाही? कारण एक नेता जो सांगतो ते फॉलो केलं जातं. तो नेता पार्टीच्या कार्यकर्त्यामधून निवडून दिलाय का? नाही. म्हणजे निवडणूक आयोगाचे असे मॅन्डेट्स आहेत की तुम्ही इंटरनल डेमोक्रेसी असावी. मग तिथे जे कॉन्स्टिट्यूशन निवडणूक आयोगाला दिलं जातं तिथे प्रत्येक पक्ष सांगतो की आमच्या पार्टीत इंटरनल डेमोक्रेसी आहे. पण आहे का? तसं नाही. काय करतो प्रत्येक पक्ष की सांगतो बिनविरोध निवडून आला, आमच्या पक्षाध्यक्षांच्या विरोधात कोणी उभाच नाही राहिला. मग त्याच्यामुळे काय होतं की सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर होते. आणि अँटी डिफेक्शन लॉ काय करतो? या सेंट्रलायझेशन ऑफ पॉवरला अजूनच सपोर्ट करतो. कसा सपोर्ट करतो की जो पक्षाचा आदेश आहे तो कोणाचा आदेश असणार? पक्षातली जी सत्ता आहे, जी पर्टिक्युलर हायकमांड किंवा एक 4 नेत्यांच्या हातात आहे त्यांच्या हातात असणार. ते 4-5 नेते जे ठरवतील तीच लाईन पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींना फॉलो करावी लागते. म्हणजेच अँटी डिफेक्शन लॉ काय करतोय? सेंट्रलायझेशन ऑफ पॉवरला सपोर्ट करतोय किंवा सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर अजून वाढवतोय. ठीक आहे, हे 2 मुद्दे क्लिअर झाले. रिस्ट्रिक्शन ऑफ फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ऑफ निवडून आलेलं लोकप्रतिनिधींचं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन रिस्ट्रिक्ट होतं. आणि दुसरा मुद्दा सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, की पॉवरचं सेंट्रलायझेशन होते. हे कशात होते पॉवरचं सेंट्रलायझेशन? पक्षात. आणि इन जनरल पण सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर म्हटलं तरी चालेल, कारण प्रत्येक पक्षात सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर होणार असेल तर इन जनरल काही विशिष्ट लोकांच्या हातातच देशाचा कारभार जाणार आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा असतो म्हणजे लिमिटिंग ऑफ रिप्रेझेंटेशन. तर लिमिटिंग ऑफ रिप्रेझेंटेशन म्हणजे काय असतं की हा थोडा काय म्हणतो आपण शकतो थोडा डिटेलमध्ये बघण्याचा विषय. लिमिटिंग ऑफ रिप्रेझेंटेशन काय असतं की एक पक्ष जातो, बरोबर, एक पक्ष निवडला जातो. तर पक्ष निवडला जातो तेव्हा पक्षाचे आमदार असतात, खासदार असतात, ते पर्टिक्युलर समाजातून एका पक्ष पर्टिक्युलर समाजातून, कास्टमधून किंवा इव्हन जेंडरचे पण असू शकतो. पण बऱ्याच वेळा असं काय होतं की काही निर्णय येतात किंवा कायदे असे येतात की ज्यामध्ये सर्व आमदारांची लाईन एक असू शकत नाही. फॉर एक्झाम्पल UCC आला, राईट, UCC आला आणि UCCच्या बाबतीत बऱ्याच वेळा असं झालं की ह्याच्यातले जे काही कायदे हे आदिवासी किंवा मुस्लिम विरोधी आहेत असं एखाद्या लोकप्रतिनिधीला वाटलं. पण त्या लोकप्रतिनिधीला ती लाईन फॉलो करता येणार आहे का? नाही. लोकप्रतिनिधीला कोणती लाईन फॉलो करावी लागेल? त्यांचा पक्ष सांगतोय ते. पण एखादी जर मायक्रो आदिवासी कम्युनिटी असेल आणि त्यांना असं वाटलं की आमच्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्या UCCमुळे धोक्यात येऊ शकतात आणि आमचा जो निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे किंवा आम्ही ज्याला निवडून दिलंय त्या लोकप्रतिनिधीने आमचं म्हणणं मांडावं, त्या लोकप्रतिनिधीला ते म्हणणं मांडणं शक्य आहे का? बिलकुल शक्य नाही. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यामुळे तिसरं काय होतं की ज्यांचं म्हणणं वेगळं आहे किंवा जे मायनॉरिटीमध्ये राहू शकतात, जस्ट मायनॉरिटी म्हणजे रिलिजियस मायनॉरिटी नाही, सोशल असेल, कल्चरल असेल, इकॉनॉमिक असेल, त्या लोकांची जे रिप्रेझेंटेशन आहे ना ते लिमिट होतं. का? कारण त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे ते मेजॉरिटीच्या पुढे पक्षांतर बंदी कायद्यामुळं बोलू शकत नाही. जर पक्षाची लाईन जर त्यांना मान्य नाही तर ते पक्षाच्या बाहेरही पडू शकत नाही. त्याचबरोबर जर ते मायनॉरिटीमध्ये किंवा त्यांची संख्या कमी आहे, त्यांना 2/3चा आकडा जमवणं देखील सोपं नाही. मग अशा वेळी काय होतं की जे हे मायनॉरिटी ग्रुप्स आहेत
किंवा एक थोडं वेगळं म्हणणं मांडायचं असेल एखाद्या कम्युनिटीला, तर त्यांचं रिप्रेझेंटेशनवर मर्यादा येतात. सो चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे पॉलिटिकल प्लुरॅलिझम. पॉलिटिकल प्लुरॅलिझम म्हणजे मराठीत याला आय थिंक राजकीय बहुलवादमध्ये म्हणतात, की एक प्रिन्सिपल आहे की जर डेमोक्रेसी आहे तर डेमोक्रेसीत खूप सारी म्हणणं असणार आहेत. म्हणजे एक ए समाज गटाचं एक वेगळं म्हणणार आहे, बी समाज गटाचं एक वेगळं म्हणणार आहे, सी डी असं आहे. जर हे चार वेगवेगळ्या पॉलिटिकल ओपिनियन आहेत, म्हणजे ह्या चार ए बी सी डी ह्या चार वेगवेगळ्या पॉलिटिकल ओपिनियन आहेत, तर ह्या चार वेगवेगळ्या पॉलिटिकल ओपिनियनना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी, त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी, त्यांना जसा समाज घडवायचा आहे ते सगळं घडण्यासाठी पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन भेटलं पाहिजे. म्हणजे ह्या सर्व लोकांचे चार गट असले पाहिजे, ते हाय तसे रिप्रेझेंट केले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, मग रिप्रेझेंट करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा एलिमेंट कोणता असतो पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये? पक्ष. म्हणजे काय करतात ते? पक्ष स्थापन करतात. बरोबर. फॉर एक्झाम्पल आता आपण असं घेऊ, LGBT एक्झाम्पल घेऊ, की LGBT समुदायाला काय वाटतंय की आमच्या जे म्हणणं आहे किंवा आम्हाला जे सोशल ॲक्सेप्टन्स असेल, मॅरेजचा विषय असेल, ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आम्हाला एक रिप्रेझेंटेशन हवं. पण त्यांना काय करायचं? त्यांना पॉलिटिकल पार्टी काढायची. पण त्यांना पॉलिटिकल पार्टी काढता येणार आहे का? नाही. का? दोन कारणामुळे काढता नाही येणार. एक तर त्यांचे समाजाची लोक कमी असल्यामुळे ते निवडून नाही जाऊ शकत. दुसरं कारण ठरतं अँटी डिफेक्शन लॉमुळे, की त्यांनी पक्ष काढला आणि सर्व पक्षातल्या आमदारांना ते म्हटले की तुम्ही या जे LGBTQ मुवमेंटला सपोर्ट करतात त्यांचा आपण एक पक्ष काढू. ते पॉसिबल आहे का? नाही. का? कारण अँटी डिफेक्शन लॉनुसार सर्व पक्षातले आमदार किंवा बाहेर नाही पडू शकत. म्हणजे एका मोठ्या पक्षातून बाहेर पडणं जवळपास इम्पॉसिबल होऊन जातं. मग अशा वेळी काय होतं की पॉलिटिकल प्लुरॅलिझम हे कमी होऊन जातं. बरोबर. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे की अँटी डिफेक्शन लॉ ज्या कारणासाठी आणला होता, अँटी डिफेक्शन लॉ कोणत्या कारणासाठी आणला होता? की पक्ष वाचवण्यासाठी आला होता. म्हणजे सत्ता, सरकार सगळं होतं, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यात एक्सप्लिसिटली म्हणजे डायरेक्ट मेन्शन नसेल केला तर इम्पॉर्टंट मुद्दा हाच होता की पक्ष वाचले पाहिजेत. कारण पक्ष वाचले तरच पुढे काही राजकारण जिवंत राहणार होतं काही लोकांचं, व्हॉटएव्हर, तो मुद्दा वेगळा. तर आपल्याला होतं की पक्ष वाचवण्यासाठी आले होते. पण पक्षांतर बंदीचा कायदा हा पक्षाच्याच विरोधात झाल्याचं लक्षात येतं. ते का झालं असेल? तर त्यासाठी आपल्याला हे 3 फॅक्ट लक्षात घ्यावे लागतील. कोणत्या फॅक्ट्स? की अँटी डिफेक्शन लॉमध्ये रिकॉग्नेशन स्प्लिट, जर ए पक्ष आहे आणि ए पक्षात जर फूट पडली आणि त्याच्यातून 2 गट निर्माण झाले, एक ए प्लस म्हणू आणि ए मायनस म्हणू, हे 2 गट निर्माण झाले, तर हे 2 गट मान्य होत नाहीत. या पक्षातून बाहेर पडणाऱ्याला एका गटाला दुसऱ्या एका पक्षात मर्ज होऊ लागतं. म्हणजे काय? आता फूट मान्य नाही. पॉलिटिकल पार्टी असेल तर तिच्यात अँटी डिफेक्शन लॉने फूट मान्य नाही होत. मग अशा वेळी काय होतं की जो एखादा गट बाहेर पडला त्या गटाला दुसऱ्या एका पक्षामध्ये सामील होऊ शकतं. मग आता ह्याच्यात एक दुसरी पिक्युलर केस महाराष्ट्राच्या बाबतीत काय झाली की एक पक्ष फुटला. समजा महाराष्ट्रात 2 पक्ष फुटलेत, त्यातलं काय सेम प्रोसिजर फॉलो झाली. काय झालं? पार्टी ए होती, ती पार्टी ए फुटली आणि तिचे 2 गट निर्माण झाले, 1 आणि 2. ह्या 2 गटांनी काय केलं की आम्हीच पार्टी ए असल्याचं म्हटलं. बरोबर. म्हणजे त्यामुळे काय झालं की पार्टीचं पूर्ण स्ट्रक्चरच हललं, की नक्की पार्टी कोणाची हे फिक्स नाही झालं. मग अशा वेळी काय झालं? हे 2 गट पडले आणि पुन्हा निवडणूक आयोगात गेल्यावर असं झालं की हे दोन्ही गट मान्य करण्यात आले. जर काय झालं, ह्याच्यामुळे काय झालं की जो मेन पक्ष होता तो मेन पक्षच डिवाइड होत गेला आणि पक्षाची शक्ल पडली. बरोबर. पक्षाचं सगळं स्ट्रक्चर मोडकळीस झालं. हे कशामुळे झालं? की पक्षात स्प्लिट मान्य नाही. त्यामुळे काय होतं की पक्षांतर बंदी कायदा आणला कशासाठी? पक्ष वाचवण्यासाठी. पण झालं काय? ह्या पक्षाचीच शक्ल झाली. बरोबर. मग पाचवं डिसएडव्हान्टेज होतं की स्प्लिट रिकॉग्नाइज नाही केल्यामुळे पक्षांतर बंदी कायदा हा पक्षाच्याच मुळावर उठलेला आहे. बरोबर. त्यानंतर 4 मुद्दे झाले आपल्याकडे. पहिला काय होता मुद्दा? लाईनशीर जाऊ आपण. पहिला मुद्दा होता की ग्राउंड ऑफ डिस्क्वालिफिकेशन. त्यानंतर आपण काय बघितलं? ग्राउंड ऑफ डिस्क्वालिफिकेशन नंतर प्रोसिजर बघितली. प्रोसिजरमध्ये आपण 3 मुद्दे घेतले. प्रोसिजर नंतर बघितलं आपण ॲडव्हान्टेजेस आणि ॲडव्हान्टेजेस नंतर बघितलं डिसएडव्हान्टेजेस. हे सगळे मुद्दे कव्हर झाले. आता एक डिसएडव्हान्टेजेस लिहायचे असतील किंवा ॲडव्हान्टेजेस लिहायचे असतील तर तुम्ही 2 फॉर्मॅट्स फॉलो करू शकता. एक तर तुम्ही फॉर्मॅट फॉलो करू शकताय की हे 4 मुद्दे लिहिले, ह्या 4 मुद्द्यांच्या माध्यमातून तुम्ही सांगितले प्लेन सिंपल सोबर स्ट्रॅटेजी ही राहील की प्लेन सिंपल ह्याच्यातून सांगितले. पण तुम्हाला असं वाटतं की माझा अभ्यास आता झालेला आहे
आणि मला काहीतरी ॲड ऑन्स टाकून थोडेफार 1-2 मार्क एक्स्ट्रा घ्यायचे. मग अशा वेळी काय होतं की एक्सपर्ट ओपिनियन दिले जाते, की एक्सपर्ट ओपिनियनच्या माध्यमातून उत्तर लिहिलं जातं. फॉर एक्झाम्पल आता डिसएडव्हान्टेजेसच्या बाबतीत घेऊ आपण, की अँटी डिफेक्शन लॉचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. डिसएडव्हान्टेजेस म्हणजे काय, की अँटी डिफेक्शन लॉला कोणीतरी लॉजिकली विरोध केला असणार, म्हणजे सुरुवातीला असेल, नंतरच्या काळात असेल, किंवा जे पेपरात ओपिनियन्स असतील त्या बाबतीत असेल. फॉर एक्झाम्पल अँटी डिफेक्शन लॉच्या बाबतीत जर बघायचं झाल्यास, तर आपल्या डोळ्यासमोर नाव येतं मधु लिमये. जेव्हा 1985 मध्ये अँटी डिफेक्शन लॉ येत होता, तेव्हा मधु लिमये, जे महाराष्ट्रातूनच एक जनता पार्टीचे मोठे नेते होते, महाराष्ट्रातूनच येणारे, त्यांनी या अँटी डिफेक्शनला खूप विरोध केला होता. त्यासाठी त्यांनी 3 मेन ऑब्जेक्शन घेतले होते. त्यासाठी त्यांनी हे ॲक्च्युली हे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला सिरीजमध्ये येत जातील, की त्यांनी आर्टिकल्स लिहिले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की पार्लमेंटरी डेमोक्रेसीच्या विरोधात जाणारा अँटी डिफेक्शन लॉ कसा आहे हे समजवण्यासाठी त्यांनी 3 ऑब्जेक्शन्स पण लिहिले होते बेसिकली. ते 3 ऑब्जेक्शन काय होते, की त्यांचं म्हणणं होतं की पार्लमेंटरी डिबेट्स काय होतील, मिनिंगलेस. बरोबर, मिनिंगलेस ह्याच्यासाठी होतील की एखाद्या सदस्याचं जे म्हणणं आहे तो सदस्य ते त्याचं म्हणणं मांडू शकत नाही. बरोबर, हे कुठल्या हेलाच आपण कसा ट्विस्ट दिला होता मागच्या, आपण जेव्हा डिसएडव्हान्टेजेस बघितलेले तेव्हा आपण सांगितलं रिस्ट्रिक्ट ऑन फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ऑफ हुम इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्यांचं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन राहत नाही. मग फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन राहत नसेल तर काय होणार, पार्लमेंटरी डिबेट्स ज्या आहेत त्या मिनिंगलेस होणार. बरोबर, मग आपण हेच सांगतोय, फक्त एक थोड्याशा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला पॅकेज करतोय. कोणाच्या, मधु लिमयेच्या तोंडातून. मधु लिमयेंनी काय सांगितलं होतं, पार्लमेंटरी डिबेट मिनिंगलेस होतील. का, बिकॉज the elected representatives will not be free to follow their conscience. बरोबर, त्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हला एखाद्या मुद्द्यावर, एखाद्या बिलावर काय म्हणायचं हे ते सांगू शकणार नाहीत, आणि जर ते सांगू शकत नसतील तर पार्लमेंटरी डिबेट ह्या मिनिंगलेस होऊन जातील. बरोबर, जो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनवर जे रिस्ट्रिक्शन्स येणार होते तोच मुद्दा इकडे कसा कव्हर केलेला आहे, की पार्लमेंटरी डिबेट मिनिंगलेस होतील. बरोबर, मधु लिमयेंनी मांडलेला दुसरा मुद्दा होता की व्हीपमुळे काय होईल, डिक्टेटरशिप येईल. बरोबर, डिक्टेटरशिप कशी होईल, व्हीप म्हणजे एक पर्टिक्युलर पक्षाचा आदेश असतो. पक्षाचा आदेश म्हणजे पक्षाच्या नेत्याचा आदेश. पक्षाचा नेत्याचा आदेश काहीही असेल, त्याने जो निर्णय दिला असेल तो निर्णय पक्षाच्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हला मान्य करावा लागतो. त्यावर त्यांना कोणतीही डिबेट करता येते का नाही, त्यावर ते वेगळी लाईन घेऊ शकतात का नाही. जर घेतली तर काय होईल, अँटी डिफेक्शन लॉ. मग ह्याच्या वेळी काय होईल, की डिक्टेटरशिप आल्यासारखंच आहे ना, की पक्षात इलेक्टेड, एकतर पक्षाचा जो लीडर आहे तो इलेक्टेड नाहीये, तो एका करिझम्यावर बसलेला आहे, आणि तो जे सांगेल तेच इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह फॉलो करत असतील तर काय होईल, व्हीपमुळे डिक्टेटरशिप म्हणजे पक्षात डिक्टेटरशिप आल्याचं तयार होतं. बरोबर, मधु लिमयेंनी सांगितलेला तिसरा महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे की रिटेल डिफेक्शन कर्ब होईल नाही, पण त्याच वेळी होलसेल डिफेक्शन म्हणजे मोठ्या प्रमाणात डिफेक्शन आहे ते एनकरेज केलं जाईल, किंवा त्याच्यासाठी दारं अजूनही ओपन राहतील. आता हे 1985ला सांगितलं होतं मधु लिमयेंनी, 1985ला, आणि आज 2023ला पण ते आपण सत्य असल्याचं बघतो. कसं, कारण आपण बघतो की जवळपास 40-50 अशा बॅचमध्ये आमदार पार्टीतून बाहेर पडत आहेत किंवा डिफेक्शन करत आहेत. त्यामुळे काय झालं, की तिसरं काय होतं, की रिटेल डिफेक्शन अलाउड करताय तुम्ही, अलाउड नाही करत आहे. म्हणजे 1-2 आमदारांना जर म्हणणं मांडायचं असेल, की 1-2 आमदारांना पक्षाच्या विरोधात जायचं असेल, 1-2 पण नाही, 10-15 आमदारांना, समजा एक 60चा पक्ष आहे आणि त्यातले एक 10-15 ही सबस्टेन्शियल मेजॉरिटी होते, ते तुम्ही अलाउड करताय का, बिलकुल नाही अलाउड करत. म्हणजे रिटेल म्हणजे कमी प्रमाणात तुम्ही अलाउड नाही करताय, पण तुम्ही मेजॉरिटी म्हणजे मोठ्या प्रमाणात अलाउड करताय. हे कोणत्या प्रकारचं लॉजिक आहे, किंवा हे कुठल्या लोकशाहीच्या तत्वाला धरून आहे, हे अजून सुद्धा सरकारला सांगता येत नाही, किंवा हे अजूनही एक्सपर्ट्सना सुद्धा सांगता येत नाही की हा 2/3चा आकडा आला कसा, म्हणजे 2/3चा मॅन्डेट तुम्ही का घेतलं, तो हाफचा का नाही ठेवला, तो 1/3चा का नाही ठेवला. सो याच्यामुळे काय मुद्दा होतो, की तिसरं, की रिटेल आणि होलसेल डिफेक्शन. ठीक आहे, 3 मुद्दे कळले तुम्हाला. आपण डिसएडव्हान्टेजच्याच मुद्द्यात येतो, की मधु लिमयेंनी 3 सांगितले होते. कोणतं सांगितलं होतं, पार्लमेंटरी डिबेट्स काय होतील, मिनिंगलेस होतील. त्यानंतर दुसरा मुद्दा होता व्हीप काय होईल, डिक्टेटरशिप. आणि तिसरं काय होतं, रिटेल डिफेक्शन बॅन करताय पण होलसेल डिफेक्शन तुम्ही ओपन ठेवताय. बरोबर, चौथा मुद्दा आपण बघितला डिसएडव्हान्टेजेसचा. मग डिसएडव्हान्टेजेस झाल्यानंतर आता सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये तुम्ही जाणार असाल तर सर्वात महत्वाचा मुद्दा राहतो तो म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हर असाल.
पाहिजे. म्हणजे तुम्ही फक्त क्रिटिसिझम करण्यासाठी एखाद्या व्यवस्थेत जात नाही, तुम्ही ती व्यवस्था चालवण्यासाठी, त्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी जाता. त्यामुळे तुमचं जेव्हा पण असेल तेव्हा लक्षात ठेवायचं की प्रत्येक आन्सरमध्ये तुमचं सजेशन येईलच. म्हणजे प्रत्येक आन्सरमध्ये येईल का ते आपण बघू की त्या क्वेश्चनच्या पुढे कोणता प्रश्न लावलाय. पण मॅक्झिमम आन्सर्समध्ये तुम्हाला एखादा जर सोशल प्रॉब्लेम दिला असेल, पॉलिटिकल प्रॉब्लेम दिला असेल, तर त्या सोशल आणि पॉलिटिकल प्रॉब्लेमचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. म्हणजे उत्तर द्यावं लागेल म्हणजे तुम्हाला एक लॉजिकल सोल्युशन सांगाल. आता लॉजिकल सोल्युशन सांगताना तुम्ही काय म्हणून सांगणार? तुम्ही एक बेसिकली ॲस्पिरंट आहे, तुम्ही 2-3 वर्षापासून अभ्यास करताय, सो तुमचं ओपिनियन पर्सनल तर चालणार नाही. मग अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं पर्सनल ओपिनियन न सांगता तुम्हाला सांगायचं एक्सपर्ट ओपिनियन, की एक्सपर्टनी म्हटलं हे सजेशन द्या. म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ टोटली बॅन करायचं आहे का, अँटी डिफेक्शन लॉमध्ये सुधारणा करायची आहे का, याच्यावर एक्सपर्टचं काय म्हणणं आहे ते आपण मांडायचं असतं. म्हणजे तुम्ही सजेशन देता की हे प्रॉब्लेम्स आहेत आणि हे प्रॉब्लेम सोडून तुम्ही सजेशन सांगता. फॉर एक्झाम्पल, की पहिलं सजेशन काय दिलं जातं की इनर पार्टी डेमोक्रेसी. इनर पार्टी डेमोक्रेसी म्हणजे काय, की पक्षाचा जो प्रेसिडेंट आहे, पक्षाचा जो प्रदेशाध्यक्ष आहे, हे जी पद आहेत ही जर इलेक्टिव्हली रिप्रेझेंट केली, की ह्यांच्यासाठी निवडणुका झाल्या तर काय होईल, इलेक्टेड असतील. जर पक्षातल्या एखाद्या आमदारांना वाटत असेल की मीला पक्षाच्या विरोधात जायचंय, तर तो काय करेल, पक्षांचा आमदारांचा, पक्षाच्या संघटनेचा एक गट तयार करेल आणि लीडरशिप चेंज करून मग तो त्याचं म्हणणं मांडेल. पण हे कधी होईल, जर पक्षात इनर पार्टी डेमोक्रेसी असेल तर. मग पहिलं कॉम्बिनेशन काय, बेस्ट कॉम्बिनेशन काय होऊ शकतं, इनर पार्टी डेमोक्रेसी आणि अँटी डिफेक्शन लॉ. बरोबर, इनर पार्टी डेमोक्रेसी आणि अँटी डिफेक्शन लॉ. सो पहिलं सजेशन काय, जर अँटी डिफेक्शन लॉ स्पिरिटमध्ये फॉलो होत असेल, जर लोकशाहीसाठी फॉलो होत असेल, जर पार्टी पार्लमेंटरी पॉलिटिक्स फॉलो करण्यासाठी, पार्लमेंटरी पॉलिटिक्स जपण्यासाठी फॉलो होत असेल, तर पहिला मुद्दा लागतो तो म्हणजे इनर पार्टी डेमोक्रेसी असली पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा इकडे येतो तो म्हणजे सुप्रीम कोर्टाने सजेस्ट केलं होतं. सुप्रीम कोर्टाने काही वेळेस काही सजेस्ट केलेलं आहे की एक ट्रिब्युनल फॉर्म करा. काय ट्रिब्युनल फॉर्म करा, की ट्रिब्युनल निर्णय देईल, की ट्रिब्युनल कोणाच्या अध्यक्षतेखाली फॉर्म होईल, रिटायर्ड जज तुम्ही एक त्याच्या ट्रिब्युनलच्या अध्यक्षपदी घेऊ शकता. ते ट्रिब्युनल ठरवेल की अँटी डिफेक्शन लॉ मध्ये तक्रार करण्यात आलेली आहे ती बरोबर आहे की नाही. आता अँटी डिफेक्शन लॉ मध्ये तक्रार केल्यानंतर प्रॉब्लेम काय असतात, फॉर एक्झाम्पल अँटी डिफेक्शनचा निर्णय कोण घेतो, स्पीकर किंवा चेअरमन. पण हा स्पीकर किंवा चेअरमन काय करतो, तो कोणत्या तरी पक्षाशी रिलेटेड असते, त्यामुळे त्या पक्षाच्या लाईनवरून तो निर्णय घेतो. पहिल्यांदा येतो, मग त्याचा पहिला मुद्दा असतो, तो बायस निर्णय देऊ शकतो. बरोबर, बायस निर्णय देऊ शकते. दुसरा मुद्दा असा आहे, तो खूप टाइम घेऊ शकतो. जर त्याला कळतंय की ओपनली दिसतंय डिफेक्शन झालेलं आहे, मग तरी पण तो काय करतो की खूप टाइम घेतो. मग अशा वेळी काय होतं, तोपर्यंत निवडणुका येऊन जातात आणि मग अँटी डिफेक्शन लॉच काय महत्वच नाही राहत. मग अशा वेळी काय आलं पाहिजे, की निष्पक्ष फैसला देण्यासाठी एका पर्टिक्युलर टाइम पिरियडमध्ये ह्याचा अँटी डिफेक्शन लॉचा निकाल देण्यासाठी एक सुप्रीम कोर्टाच्या सजेशननुसार आहे की एक रिटायर्ड जजच्या अंडर ट्रिब्युनल असावं आणि ते ट्रिब्युनलने अँटी डिफेक्शन लॉचे निर्णय घ्यावेत. तिसरा महत्वाचा म्हणजे इलेक्शन कमिशनने पण म्हटलं, इलेक्शन कमिशनने काय म्हटलंय, की हे जे आमदार हे पक्ष बदलतात हे आमच्या हातात द्या, की आम्ही ठरवतो अँटी डिफेक्शन लॉच्या बरोबरीने, म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ फॉलो करून हे आमदार पक्ष बदलत आहेत की नाहीत. म्हणजे बेसिकली हे 3 सजेशन्स आहेत, काय, इनर पार्टी डेमोक्रेसी, एससी ट्रिब्युनल द्यायचं आणि तिसरं आहे इलेक्शन कमिशन. त्यामुळे हे 3 मुद्दे बेसिकली आपल्याला फॉलो करायला लागते. आय थिंक हा मुद्दा ARCने पण सांगितलाय, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन्स म्हणून आपलं भारत सरकार पर्टिक्युलर टाइम नंतर कमिशन्स आणत असले, त्या कमिशनने पण असं सांगितलंय की स्पीकर आणि चेअरमन ऐवजी एससीचा एक ट्रिब्युनल रिटायर्ड जजच्या अंडर असावा. तिसरा, आता हे 5 मुद्दे बेसिकली कव्हर झाले आहेत. म्हणजे आपण काय बघितले, एक अँटी डिफेक्शन लॉ टोटली आपण 5 मुद्द्यांच्या ग्राउंडवर बघितला. पहिला तुम्ही डिस्क्वालिफिकेशनचे ग्राउंड चेक केले. दुसरा मुद्दा होता आपण प्रोसिजर चेक केली. बरोबर, तिसरा मुद्द्यामध्ये आपण काय चेक केलं, प्रोसिजर नंतर ग्राउंड, डिस्क्वालिफिकेशन, ॲडव्हान्टेजेस की कशासाठी आणला होता, त्याचे काय फायदे आहेत. चौथा मुद्दा आपण चेक केला की अँटी डिफेक्शन लॉ मध्ये प्रॉब्लेम्स काय होतात, डिसएडव्हान्टेजेस. आणि 5वा मुद्दा आपण होता की अँटी डिफेक्शन लॉ मध्ये किंवा अँटी डिफेक्शन लॉ इफेक्टिव्हली फॉलो करण्यासाठी कोणते सजेशन्स असले पाहिजेत. तर हा संपूर्ण इश्यू आता कव्हर झालेला आहे. किती पॉईंटमध्ये केला, फक्त आणि फक्त 5 पॉईंटमध्ये. म्हणजे हे तुम्हाला स्लाइड पण अवेलेबल होईल. हेच म्हणजे तुम्ही UPSC करत असाल किंवा
तुम्हाला आता एवढा वास्ट सिलेबस जर कव्हर करायचा असेल तर तुमच्याकडे एक मुद्दा असतो की तुम्हाला मायक्रो नोट्स बनावं लागतात. मग जर मायक्रो नोट्स कशा असणार, मायक्रो नोट्समध्ये तुम्ही हातभर पॅरेग्राफ लिहू शकत नाही. सो अशा वेळी बेसिकली तुम्हाला एक टॉपिक घ्यायचा आणि तो फक्त 5 मुद्द्यात समजून घ्यायचा. तर हा 5 मुद्द्यात अँटी डिफेक्शन लॉ इथे पूर्णपणे समजून झालेला आहे. तर आपण आता बघितलं की 5 मुद्द्यांच्या आधारे संपूर्ण अँटी डिफेक्शन लॉ आपण समजून घेतला. म्हणजे जो इश्यू आणि आन्सर रायटिंग याच्यातला इश्यू पार्ट, जो 70% पार्ट होता तो कम्प्लीट झाला. पण आता सर्वात महत्त्वाचं राहतं म्हणजे हे आन्सरमध्ये लिहिणं. म्हणजे जे तुम्हाला समजलंय ते तुम्हाला आन्सरमध्ये लिहावं लागणार. सो बेसिकली आता पुन्हा आपण एक क्वेश्चनच्या माध्यमातूनच लक्षात घेऊ की तुम्हाला ते कसं लिहायचं आहे. हा, सो प्रश्न काय आहे? द नोबल पर्पज ऑफ द अँटी डिफेक्शन लॉ इज टू ब्रिंग द स्टॅबिलिटी टू द गव्हर्नमेंट. हाऊएव्हर इट इज समटाइम्स सेड टू बी अगेन्स्ट द ट्रू स्पिरिट ऑफ डेमोक्रेसी. बेसिकली हा क्वेश्चन कसा समजून घ्यायचा आहे ते लक्षात घ्या. पहिल्यांदा काय सांगितलंय, कीवर्ड्स मार्क करा. पहिला वर्ड आहे पर्पज. पर्पज काय होता अँटी डिफेक्शन लॉचा? की स्टॅबिलिटी आणायची गव्हर्नमेंटमध्ये, बरोबर. हा फॅक्ट सांगितलाय त्यांनी की कशासाठी आणला होता, स्टॅबिलिटीसाठी. पण त्यांनी काय म्हटलंय की समटाइम्स इट सेट टू बी, म्हणजे समटाइम्स एक इम्पॉर्टंट वर्ड आहे की काही वेळा हे काय होते की स्पिरिट ऑफ डेमोक्रेसीच्या अगेन्स्ट जात आहे, बरोबर. 3 मुद्दे काय झाला की पर्पज एक वेगळा होता आणि पण सध्या जे वर्किंग चालू आहे त्याच्यामुळे काय होतं की स्पिरिट ऑफ डेमोक्रेसीच्या अगेन्स्ट जात आहे. म्हणजे तुम्हाला आन्सर काय करायचं आहे की आन्सर निगेटिव्ह कनोटेशनमध्ये असणार आहे की अँटी डिफेक्शन लॉचं निगेटिव्ह कनोटेशन. म्हणजेच आपण निगेटिव्ह कनोटेशनमध्ये आपल्या मुद्द्यांमध्ये काय कोणता मुद्दा घेतला होता, डिसएडव्हान्टेजेस. सो बेसिकली तुम्हाला काय करायचं, ह्याचे डिसएडव्हान्टेजेस लिहायचे आहेत. कोणत्या अँगलने लिहायचे, पण स्पिरिट ऑफ डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही तत्वाच्या विरोधात कसं जाते. फॉर एक्झाम्पल मराठीत जर बघायचं असेल तर उदात्त हेतू काय होता पक्षांतर बंदीचा, सरकारांना स्थिरता आणणे, बरोबर. पण झालं काय आहे की लोकशाहीच्या मूळ हेतूच्या विरोधातच गेलाय. काय, लोकशाहीच्या मूळ हेतूंविरोधातच अँटी डिफेक्शन लॉ किंवा पक्षांतर बंदी कायदा गेलेला आहे. सो बेसिकली हे कीवर्ड्स मार्क केले. कीवर्ड्स मार्क केल्यानंतर कीवर्ड्स मार्क केल्यानंतर तुम्हाला समजायला पाहिजे की आन्सर कोणत्या साईडने जाणार आहे. सो इथं बेसिकली तुम्हाला एक साईड घ्यायला सांगितले की डिसएडव्हान्टेजेस सांगा, अँटी डिफेक्शनचे डिसएडव्हान्टेजेस सांगा. सो हे 2 क्लिअरिटी झाली, थॉट क्लिअरिटी झाली की तुम्हाला काय लिहायचं. त्यानंतर आता मुद्दा असणार की तुम्ही लिहिणार कसं. सो बेसिकली लिहिण्यासाठी तुम्हाला एक मुद्दा आहे की पहिल्या लाईनमध्ये तुम्ही इंट्रो लिहिणार, 1-2 लाईनमध्ये इंट्रो असणार. इंट्रो नंतर काय होणार, तुम्ही पर्पज लिहिणार. बेसिकली जो तोच पर्पज केलाय ती लाईन नाही रिपीट करायची. तुम्हाला एक अंडरस्टँडिंग झालेलं आहे की अँटी डिफेक्शन लॉ किंवा पक्षांतर बंदी कायदा कशासाठी आणलेले, ते एका 2 लाईनमध्ये पर्पज लिहायचा आहे. आणि मग पुढचा तिसरा महत्वाचा पार्ट जो तुमचा आन्सरचा मेन पार्ट पण असणार आहे तो असणार आहे बट म्हणजे की पर्पज वेगळा होता, पण पक्षांतर बंदी कायदा कोणत्या कारणांमुळे विरोधात जातो किंवा लोकशाहीच्या विरोधात जात असल्याचं का म्हटलं जातं. मग हे जे तुम्हाला आपण डिसएडव्हान्टेजमध्ये पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंट्सच्या आधारेच तुम्हाला हे आन्सर लिहायचे आहेत. जे डिसएडव्हान्टेजेसचे 5 पॉईंट आहेत त्या 5 पॉईंट्समध्ये त्याचा आन्सर होणार आहे. आणि या 5 पॉईंट्समध्ये आन्सर दिल्यानंतर 2 लाईनमध्ये, लास्टच्या 2 लाईनमध्ये एक तर तुम्हाला सजेशनची लाईन असेल आणि कन्क्लूड करताना तुम्हाला फक्त कन्क्लूड करावं लागेल की ह्या पूर्ण आन्सरबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. आता ह्याचं एक आयडियल आन्सर असेल की आयडियल आन्सर म्हणजे बेसिकली आम्ही सांगू की ह्याचा आन्सर कसा असणार आहे. तो बेसिकली सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ह्या आन्सर या क्वेश्चनचं आन्सर लिहायचं आहे आणि ते लिहून तुम्हाला खाली टेलिग्रामची जी लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, खाली टेलिग्रामची जी लिंक दिली आहे त्या लिंकवर तुम्हाला ह्याचा आन्सर पाठवायचं. ते आन्सर चेक केलं जाईल आणि हे आन्सर चेक केल्यानंतर तुम्हाला ह्या संपूर्ण क्वेश्चनचं जे एक आयडियल आन्सर आहे ते सुद्धा प्रोव्हाइड केलं जातील. आणि ह्या तुमचं जे आन्सर आहे त्याच्यात काय सुधारणा पाहिजे, त्याच्यात काही चांगल्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा सांगितल्या जातील. तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा. खाली कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या काही सजेशन्स असतील, तुम्हाला कोणत्या काही विशिष्ट टॉपिकवर काही MPSCच्या सब्जेक्टिव्ह फॉर्मॅटबद्दल प्रश्न असतील ते खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हे लेक्चर्स किती फॉर्मॅटमध्ये यायला पाहिजेत, किती फ्रिक्वेंटली यायला पाहिजेत, हे जरी तुम्हाला कमेंट्स ह्या जरी तुमचे सजेशन असतील तर सर्व सजेशन्स खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.